नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण तुरीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण बघितलं असेल हिंगणघाट असेल, त्यामध्ये तुरीला आता बघितलं असेल 8,175 रुपये दर पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी आपल्याला बाजारात बघितलं असेल त्या ठिकाणी 7,500 रुपये जास्तीत जास्त दर पाहायला मिळतोय। पण असेच बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समितीमध्ये आपल्याला बाजार समितीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील अनेक तुरीला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे। पण काही बाजार दरात आपल्याला स्थिरता पाहून येते, तर काही ठिकाणी दर्जेदार मोठी तफावत आढळली आहे। आज बाजारात हिंगणघाट येथे तुरीला सर्वाधिक भाव म्हणजे 8,175 प्रति क्विंटल कमाल दर पाहायला मिळाले। त्या ठिकाणी आपण बाजारात बघितलं असेल 8,080 रुपये क्विंटल पाहायला मिळतोय, जो आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक आपल्याला बघितलं असेल। त्या ठिकाणी सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्याचप्रमाणे मलकापूर बाजार समितीमध्ये 8,000 प्रति क्विंटल पाहायला मिळतोय। तसेच सरासरी दर लातूर, अमरावती, अकोट, दिवाणी, हिंगोली, जालना, नंदुरा, दिग्रज, तेहरा आणि लोणार या बाजार समितीमध्ये तुरीला दर चांगले पाहायला मिळतात। पण लातूरमध्ये बघितले सरासरी आपल्याला 7,500 ते 7,475 रुपये पाहायला मिळते। अमरावतीमध्ये 7,575 पाहायला मिळते। देवणीमध्ये बघितले 7,640 रुपये पाहायला मिळते। जालनामध्ये 7,560 रुपये पाहायला मिळते। दिग्रजमध्ये बघितले 7,800 पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी 7,790 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला आहे। आवकबाबत आपण अमरावतीमध्ये बघितले त्या ठिकाणी 2,470 क्विंटलची आवक पाहायला मिळते। लातूरमध्ये बघितले तर 1,775 क्विंटलची आवक पाहायला मिळते। हिंगणघाट असेल 1,764, मलकापूरमध्ये 1,656 क्विंटलची आवक पाहायला मिळते। खामगावमध्ये बघितले 1,590 क्विंटलची आवक पाहायला मिळते। अकोलामध्ये 1,100 क्विंटलची आवक पाहायला मिळते। या ठिकाणी आपल्याला तुरीची आवक आणि भरपूर आवक अजूनही बाजारात आपल्याला चांगली टिकून आहे, चांगले दिसून येत आहे। चांगल्या बाजारात तुलनेने आपल्याला कमी आणि पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर, पैठण, चाळीसगाव, अंबरनेर आणि भंडारा या बाजार समितीत कमी दर आपल्याला नोंदवला आहे। त्या ठिकाणी तुरीची गुणवत्ता, स्थानिक मागणी, आवक आणि बाजारात पाहायला मिळते। त्या ठिकाणी बघितलं असेल हिंगणघाटमध्ये 8,190 रुपये, त्या ठिकाणी मलकापूर 8,000, नंदुरा 7,780 रुपये, अकोटमध्ये 7,800 रुपये, लातूरमध्ये 7,500 रुपये आणि देवणीमध्ये 7,550 रुपये, हिंगोलीमध्ये 7,550 रुपये, जालनामध्ये 7,550, अमरावतीमध्ये 7,540 रुपये, दिग्रजमध्ये आपल्याला 7,550 रुपये पाहायला मिळतोय। पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की दर्जेदार साठवलेली जे जवळपास 12,000 तुलनेने या विक्री करून घ्या। बाजारात आपल्याला मागणी आहे, आवक आहे आणि गुणवत्ता चांगली आहे, त्यामुळे आपल्याला रोज बदल होत असताना दिसत आहे। त्यामुळे आपल्याला विक्री संबंधित कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये भाव तपासणं गरजेचं आहे। राज्यातील तुरी या ठिकाणी समाधानकारक असून काही ठिकाणी आपल्याला चढ उतार पाहायला मिळतोय। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण तुरीचे बाजार दर बघितले आहेत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या भागात किती दर मिळतोय आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।